Hello friend, today start with 7th class English, my English book as a unit 3, 3.3 as a news analysis. Many people believe that all the printed on a paper must be true or reliable. म्हणजे जे काही आपण प्रिंट काढतो किंवा झेरॉक्स काढतो ते आपल्याला ट्रू म्हणजे खरोखर त्यावर विश्वास ठेवण्यात अशी बरेचशी पीपल आहेत. पण we also come across bite of information or news item do not match. पण जी काही खरी माहिती आहे ती मिळती जुळती असू शकते किंवा नसूही शकते, पण आपण बरेचसे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. और डू नॉट टॅली विथ फॅक्ट आवर ऑन एक्सपिरियन्स आयडियाज एक्सेट्रा. हे आपलं मत आहे, विचार आहेत, त्याच्यावर ते डिपेंड करतं. इट इज नेसेसरी to think well and carefully about what we read and hear before form our opinion. Of course you must do it when mind. म्हणजे प्रत्येकाचं एक ओपन माइंड आहे, त्याच्यानुसार तुम्ही ते सांगू शकता. आता बघा न्यूज अनालिसिस मध्ये फर्स्ट बघा काय दिलंय. क्लोज्ड शो इज नॉट अलाउड फॉर एक्झामिनेशन हॉल. म्हणजे परीक्षागृहामध्ये बंद बुटांना मनाई. बघा त्यात काय दिले. बेंगलुरू श्योम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू हॅज रिसेंटली इश्यू ॲज अ लिस्ट डज ऑर अँड डज नॉट फॉर कॅन्डिडेट टेकिंग एंट्रन्स टेस्ट ऑफ प्रेझिडेन्शियल इन्स्टिट्यूट दिस इयर. म्हणजे विद्यार्थ्यांना एक वर्तन नियमावली सादर केली जाते. ती कुठली इन्स्टिट्यूट आहे. बेंगलुरूमधील शिवम इन्स्टिट्यूट आहे. द कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थी कॅन्डिडेट म्हणजे विल डू नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज्ड शू बूट इवन सॉक्स. म्हणजे उमेदवार जे काही आहेत विद्यार्थी परीक्षागृहामध्ये शूज असतील, बूट असतील किंवा मोजे घालून येण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे त्याला त्या इन्स्टिट्यूटमध्ये परवानगी नाही. कशासाठी. पेपरसाठी, एक्झाम हॉलसाठी, एक्झामिनेशन हॉलसाठी. अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड. बाकीचे जे काही आयटम्स असतील म्हणजे वस्तू असतील ते सुद्धा अलाउड नाहीत. उदाहरण दिले बघा. इन्क्लूड मोबाईल फोन्स, मायक्रोफोन्स, एअर प्लग्स, कॅल्क्युलेटर अँड अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट, पोचे, प्रिंटेड और ब्लँक पेपर्स आर इवन पेन. म्हणजे पेन लावण्यात देखील सुद्धा म्हणजे तिथं मनाई आहे. म्हणजे ते स्वतः देत असतील. नंतर बघा. द पेन्स विल प्रोव्हाइड दी हॉल बाय इन्व्हेस्टिगेटर. म्हणजे ह्या लेखण्या म्हणजे जे काही परीक्षा गेल्यावर पर्यवेक्षकाकडून लेखण्या पुरवण्यात येईल. जे काही साहित्य तुम्हाला लागणार आहे परीक्षेसाठी ते तिथं पुरवलं जाईल. ही काय न्यूज आहे. कुठली बघा. बेंगलुरूमधील. म्हणजे तिथं बऱ्याचशा ह्या गोष्टीला काय आहे बंदी दिलेली आहे. नंतर बी बघा. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. रितिकाने घेतलेली अभिनयातून निवृत्ती. म्हणजे एखादं नाटक असेल किंवा TV शो असेल त्या कार्यक्रमातून तिनं निवृत्ती घेतली आहे. बघा. मुंबई सप्टेंबर 9. फेमस ॲक्ट्रेस रितिका who is believed to be most highly paid star is Bollywood is all set to break the heart of her fans. म्हणजे बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मोबदला घेणारी तारिका कुठली आहे. रितिका आहे. म्हणजे फेमस झालेली आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्री रितिका आपल्या चाहत्यांना हृदयभंग म्हणजेच ब्रेक दी हर्ट हर फॅन्स म्हणजे त्यांचं मन दुखवलं जाणार आहे. कारण की ती त्यातून बाहेर येणार आहे. कशामधून. बॉलिवूडमधून. बघा नंतर काय दिलं. इन अँड इन्फॉर्मल चॅट विथ जर्नलिस्ट शी रिव्हील्ड दॅट दी विल नॉट साइन एनी मोर फिल्म आफ्टर कम्प्लिटिंग दी बिग बजेट मूव्ही अँड नेक्स्ट मंथ. म्हणजे पुढील महिन्यात अँट हा बिग बजेट चित्रपट पूर्ण केल्यानंतर आपण आणखी कोणतेही नवीन चित्रपट स्वीकारणार नाही असे पत्रकारांशी म्हणजे अनौपचारिकपणे तिनं गप्पा मारलेत किंवा हे जाहीर केले त्यावेळेला तिनं. नंतर बघा. सी रिफ्युज्ड टू गिव्ह एनी रिझन फॉर हर डिसिजन. ह्या म्हणजे रिझनसाठी जी रितिका आहे सी तिनं कोणतंही कारण दिलेलं नाही आहे. कोणतंही डिसिजन तिनं सांगितलेलं नाही आहे की त्यात काय नकार दिला, कशासाठी दिला ते सांगितलेलं नाही आहे.
नंतर बघा, हाऊ युअर सोर्स क्लोज टू हर रिव्हील दॅट नाव सी वॉन्ट टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स. म्हणजे तिचे जे नजीकचे मित्र असतील किंवा जे काही सूत्राकडून म्हणजे दुसरे कोण असतील त्यांच्याकडून असं समजलं की ती कशात जाणाऱ्या राजकारणामध्ये सक्रिय होण्याची इच्छा आहे, म्हणून ती काय करते, बॉलिवूड सोडत आहे. नंतर सी बघा, मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. इतिहासातील महाभयंकर काळ. बघा, दी लंडन फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टेफन हॉकिंग हॅज वॉर्न्ड दॅट मेककाइंड इन्फेक्टिंग इन मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री टुडे. म्हणजे मानवी जातीला आजारावधी इतिहासातील सर्वात भयंकर अशा काळाला सध्या माणूस तोंड देत आहे असा इशारा भौतिकशास्त्र स्टीफन हॉकिंग यांनी सांगितला आहे किंवा दिला आहे. बघा ते काय म्हणतात, ही सेड, ते म्हणतात दॅट दी वर्ल्ड टुडे इज फेसिंग हग चॅलेंज लाईक क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, इपिडेमिक डिसीजेस. म्हणजे कशाला ते फेस करण्यास सामोरं जाणार आहे, तर जे काही वातावरण चेंज आहे, जर क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, वाढती लोकसंख्या, इपिडेमिक डिसीजेस म्हणजे साथीचे रोग, या प्रचंड आव्हानानं ते काय करणार आहेत, पूर्ण जग काय जाणार आहे त्याला सामोरं जाणार आहे. वी हॅव दी टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय दी प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह अँड हॅव नॉट येट डेव्हलप्ड दी ॲबिलिटी एस्केप इट. म्हणजे सध्या जे काही ग्रहावरती आपण राहत आहोत, कुठल्या ग्रहावरती, पृथ्वीवरती, त्याचा विध्वंस करण्याचं तंत्रज्ञान आज आपल्याला अवगत आहे, परंतु त्यापासून वाचवण्याची क्षमता मात्र अजून आपण विकसित केलेली नाहीये. Perhaps in a new few hundred years from now we will be built colonies amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it. म्हणजे असा एकमेव आपला ग्रह आहे की त्याचं रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. म्हणजे सर्वजण एकत्र आले तर हे कार्य शक्य आहे. हॉकिंग रोड रिसेंटली इन दी गार्डियन न्यूजपेपर. असे गार्डियन मानपत्र जे आहे त्याच्यामध्ये हॉकिंगने नुकतंच लिहिलं आहे. नंतर बघा शेवटचा डी, न्यूज अनालिसिस. बघा डी मध्ये काय दिले, क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स. बघा सर्व आजारावधी शीघ्र इलाज. म्हणजे ही न्यूजपेपरमध्ये असं दिलेलं असतं, त्यांनी फक्त सांगितलेलं. बघा स्टाफ रिपोर्टर कवटे. बघा 100 ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी अवर टू रेल्वेवाडी इन टिनी सेटलमेंट इन आंबेगाव. बघा काय दिले, आंबेगाव जवळ जे काही राळेवाडी हे छोटंसं गाव वसाहत आहे, ती दर तासाला शेकडो लोक झुंडींना जमा होत आहे, म्हणजे तिथं गर्दी होत आहे. दे वेट अ लॉंग वाइडिंग क्यूज, हॉट सन, गेट अ स्पेशल पावडर ऑफ दी मिरीबाबा हू क्लेम्स दॅट अ क्युअर दी शॉर्ट डिसीजेस. बघा सर्व प्रकारचे लोक बरे करण्याचा दावा करणाऱ्या तिथं कुठला बाबा राहतोय, एक मीरा बाबा राहत आहे. एक खास फूड मिळवण्यासाठी लोक तडपते, जे काही ऊन आहे, हॉट सन टू गेट स्पेशल, लांबच राम काय लावलेले त्यांनी, क्यूज म्हणजे काय, रांगा लावून उभे आहेत का, तर मेरी बाबासाठी. बघा अकॉर्डिंग टू हिम ही हॅज डेव्हलप्ड दिस पावडर फ्रॉम दी स्पेशल हर्ब इन दिस हिमालय. ते काय दावा करतात, कोण, मीरा बाबा, हिमालयातून आणलेल्या एका विशिष्ट औषधी वनस्पतीपासून त्यांनी ही पूड बनवली आहे असे ते सांगतात. नंतर बघा काय सांगितलंय, अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम अँड सोर्स ऑफ द हर्ब ही ओनली सेज दॅट वॉज रिव्हील्ड टू हिम. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे ते बघा, त्या वनस्पतीचे नेमके नाव व उगमस्थान सांगण्यात ते नकार देतं. म्हणजे ते सांगतात तर त्यांचे तोटा होऊ शकतो असं त्यांचं मत आहे. ही ऑफर्स इट ₹25 अ पाकेट. ते एवढंच म्हणतात की ज्ञान हेच प्रकट झालं पाहिजे, आणि त्याची जी ऑफर आहे ती किती रुपये आहे, 25, आणि ईच पॅकेट स्पेशली ब्लेस्ड बाय ही. म्हणजे
ते काय सांगतात की ते एवढेच म्हणतात की ज्ञान हीच प्रकट आहे आणि ती 25 रुपयांना एक पाकिट या दराने ते पूड विकतात ₹25. Some of follows claim of them the him curing thousands of people his पावडर म्हणजे प्रत्येक पाकिटावर त्यांचा आशीर्वाद आहे. या पुढीचे हजारो लोक जे आहेत ते काय झालेले आहेत, रोगमुक्त झाले, म्हणजे त्यांना जो काही रोग झाले त्याच्यापासून ते बरे झालेले आहे असा ते दावा सांगतात. बघा काय सांगतात पीपल पावडर. हाऊएव्हर डॉक्टर कार्निक ऑफ आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल सेज दॅट द नंबर ऑफ पेशंट in their hospital has in fact increased in a last few weeks. प्रत्यक्षात मात्र आंबेगाव सरकारी जे काही दवाखाना आहे डॉक्टर कर्णिक काय सांगतात की गेल्या काही आठवड्यापासून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. म्हणजे ही न्यूजमध्ये अशा प्रकारच्या काही न्यूज दिल्या जातात त्याच्यावर म्हणजे किती विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर डिपेंड करतं. म्हणजे ही खरी बातमी आहे का खोटी बातमी ही आपण काही वेळा चेक करत नाही, पण वाचली की ती आपल्याला खरी वाटत असते. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.